आज आषाढी एकादशी आणि एकादशी निमित्त पाहिले तर मोठ्या संख्येने जे भाविक येतात ते पंढरपूरला जात असतात. तर ज्या भाविकांना पंढरपूर जाता येत नाही हे भाविक पंचक्रोशीतील या ठिकाणी परिसरातील संत जगवंत नागा मंदिर या ठिकाणी दर्शन घेत असतात. आपण पाहू शकतात मी आहे संत जगवंत नागा मंदिर या ठिकाणी पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणीच्या जे मंदिरामध्ये पाहिजे गाभाऱ्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी फुलाची देखील मोठ्या प्रमाणात आरास करण्यात आलेली आहे. विद्युत ऊर्जा करण्यात आलेली आहे आणि याच विठ्ठल रुक्मिणीच्या अत्यंत समोर पाहिले तर या ठिकाणी संत जगवंत नागा यांची समाधी देखील आहे आणि अत्यंत समाधी अत्यंत खूप मोठा इतिहास आहे. आपण पाहू शकतात की आज खरं एकादशी आहे आणि या शुमार पाहिले तर सकाळी 5 वाजता या ठिकाणी धार्मिक पूजा करून या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर देखील खुलं करण्यात आलेलं आहे. नेमकं आज काय महत्त्व आहे आणि काय आपण या बोलण्यासाठी आपण पाहू शकतो की या ठिकाणी माझ्यासोबत इथं आवडते पूजा आहेत. आपण त्यांची समस्या दादा काय सांगाल आज पाहिलं तर आज आषाढी एकादशी आहे आणि या शुमार पाहिलं तर काय महत्त्व आहे आज? रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी श्री संत जगवंतनागा संजीवन समाधी परळी योजनात येथे आहे. संत जगवंतनागा संजीवन समाधी ज्ञानेश्वर समकालीन संत होऊन गेलेले आहेत. ते प्रत्यक्षात विठ्ठलानं वाघाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. त्या रूपात दर्शन दिल्यानंतर दर्शन दिलेलं आहे. प्रत्यक्षात पांडुरंगानं दर्शन दिल्यामुळे इथं भाविकांची खूप म्हणजे पंढरपूरला ज्यांना जाणं होत नाही असे भाविक इथं दर्शनासाठी येतात आणि विदर्भातून सगळ्या पालख्या ज्या इथून जातात आपल्या पंढरपूरला त्या इथं मुक्कामी असतात. काही इथून दर्शन घेऊनच पुढं प्रस्थान पालख्यांचा संत गजानन महाराज असतात असे मोठे मोठे जे पालखीत आपल्या ठिकाणी मुक्कामाला काय असतात? हो, मुक्कामाला इथं असते. गजानन महाराजांची पालखी संत जगवंतनागा मुक्कामाला असते. त्यानंतर तिथून दर्शन घेऊन संतांच्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढं गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ होते. मग ज्या भाविकांना पंढरपूर जाता येत नाही ते भाविक या ठिकाणी पाहिजे तर मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साहानं आणि श्रद्धेने या ठिकाणी पाय पडले येत असतात. हो, पालखी ज्यांना पंढरपूरला जाणं होत नाही असे लोक दर्शनासाठी पंचक्रोशीतले पूर्ण एकादशी दिवशी येऊन दर्शन घेतात व समाधान करतात. तर पंढरपूरचं दर्शन झालं या उद्देशानं ते समाधान करतात. किती वर्षाची समाधी असतात संत? 7.5 वर्ष ज्ञानेश्वर समकालीन संत होऊन गेले होते. ज्ञानेश्वर संत होऊन गेल्यामुळं त्याबरोबरच संत असून ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यावेळेस मशाल घेऊन समाधी ज्ञानेश्वराच्या समाधीस्थळी जगवंतनागा होते. तर आपण बसून खूप अत्यंत संबंधित की इतिहास आहे आणि या ठिकाणी पाहिजे तर आज एकादशी निमित्त संपूर्ण भाविक या ठिकाणी पाहिजे भाविकांच्या सकाळपासून या ठिकाणी रांगा देखील लागण्यात आली आहे. कॅमेरापासून विकास वाघमारे संभाजी मुंडे टीव्ही एमआयटी परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.